मुंबईमध्ये भाजपा शिवसेना प्रचाराचा नारळ फुटला। फडणवीस शिंदेंच्या निशाण्यावर ठाकरे पाहायला मिळाले। पहिली प्रचार सभा ही आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये होणार आहे। भाजपा शिवसेना प्रचाराचा नारळ अखेर फुटलाय आणि ही त्याची थेट दृश्य आहेत। मुंबईमधली ही दृश्य देवेंद्र फडणवीस आहेत, त्याचबरोबर एकनाथ शिंदे आहेत, अमित साटम आहेत, त्याचबरोबर आठवले सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। इतरही सगळे हे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। शिवाय विनोद तावडे सुद्धा आहेत, आशिष शेलार सुद्धा आहेत, आनंदराव अडसूळ सुद्धा आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळतात। प्रचाराची सुरुवात आता होतीये। भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फुटलाय। महायुतीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी तिथे होतीये। भाजपचे शिवसेनेचे इतरही सगळे महत्त्वाचे पदाधिकारी नेते तिथे उपस्थित आहेत। आदरणीय मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सगळीकडेच प्रचार सभांचा धुरळा उडताना आपल्याला पाहायला मिळेल। भाजप शिवसेना प्रचाराची आता सुरुवात होताना दिसेल। ही दृश्य आपण बघतोय, एकीकडे व्यासपीठावरची दृश्य आहेत आणि दुसरीकडे सुद्धा कशा पद्धतीने आता प्रचार सभा आपण होताना बघू त्याचे दृश्य। प्रतिनिधी शुभम उबाळे आपल्याला आणखी तपशील देतील। शुभम, इथे आपण बघू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल एकीकडे वाजलं असलं तरी मात्र आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कालची शेवटची तारीख होती आणि प्रचाराला खरं तर आजपासून सुरुवात होत आहे। त्यामध्ये पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे महाराष्ट्राचे दौरे सुरू केलेले आहेत आणि याच्यामध्ये हा दौरा आजच्या दिवसाचा शेवटचा दौरा म्हणजे हा मुंबईचा आहे, वरळीचा आहे। बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या वरळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। NSCI डोम वरळी या ठिकाणी महायुती आपल्या प्रचाराला सुरुवात करत आहे। खरं तर आदित्य ठाकरेचा हा बालेकिल्ला आहे। आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे। अशामध्ये या सभेला आता इथून सुरुवात होत आहे। थेट ठाकरे बंधूंच्या विरोधात महायुती आता हात देताना स्पष्टपणे दिसून येत आहे। काही वेळा प्रश्न होतील यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे नेमकं काय मार्गदर्शन करतात, उमेदवारांना काय कानमंत्र देतात, मुंबईकरांना काय आश्वासित करतात, हे अत्यंत पाहणं आता महत्वाचं झालेलं आहे। एकीकडे त्यांचा जाहीरनामा वचननामा आता समोर येताना दिसेलच, पण आजच्या सभेमध्ये नेमकं ते काय बोलतात, आजच्या सभेमध्ये नेमकं ते काय कशा पद्धतीने मतदारांना आणि त्यांच्या उमेदवारांना कानमंत्र देतात हे आता पाहणं निश्चित। आणि या सभेदरम्यान आता नेमकं काय बोलतायत हे सगळे नेते हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क करू। सध्या धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीसाठी। पहिली प्रचार सभा ही आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये होतीये। भाजप शिवसेनेच्या प्रचाराची आता सुरुवात होतीये। थोड्याच वेळात तिथे उपस्थित असलेले जे सगळे प्रमुख नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते सुद्धा भाषण करतील आणि आदित्य ठाकरे यांच्याच मतदारसंघामधून या प्रचाराची सुरुवात करणं, पहिली प्रचार सभा तिथे घेणं हे परिणामकारक ठरेल अशा अपेक्षेनं ही पहिली सभा तिथं त्यांनी घेतली असं म्हणायला हरकत नाही।